श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 143चा उर्वरित भाग। सर्व ज्ञांनी पत्रावळी बघितल्या व बाईसाला विचारले, बाई भटांची कोणती जागा आहे? तेव्हा भट्टोबासांनी म्हटले, जीजी मला आणि कुठे जागा आहे? मला श्री चक्रधर महाराजांच्या हृदयातच जागा आहे। मग बाईसाने म्हटले, बाबा ह्या आरतीच्या ताटातील दिवे मुठा टाकून देईन, मग त्यात वाढून देईन। भट्टोबासांनी ते दिवे व मुठा फेकून दिल्या नाहीत। मग भट्टोबास म्हणाले, सर्वज्ञ जेवण करीत होते। भट्टोबासांजवळ साधा जेवायला बसली होती। भट्टोबासांनी वांग्याच्या भाजीचा देठ असा धरला आणि म्हटले, येल्लो कसे उंदराचे शेपूट पुरण शिजते तसे शिजले आहे। गप्प राहा रे बा नागना, मला जेवू दे। जीजी ह्या नागदेयाला काही सांगा ना। सर्वज्ञांनी विचारले, हा काय म्हणत आहे साधे हो? काहीच म्हणत आहे जी। सर्वज्ञांनी सांगितले, गप्प राहा हो वानरे, साधाला जेवण करू द्या। भट्टोबास पुन्हा वांग्याची फोड असे धरत व म्हणत, येल्लो कसे उंदराचे डोके पुरण शिजते तसे शिजले आहे। साधाने म्हटले, गप्प राहा रे बा नागना, मला जेवण करू दे। जी याला काही सांगा ना। सर्वज्ञांनी विचारले, हा काय म्हणत आहे साधे हो? जी न जाणे काहीच म्हणत आहे जी, मला जेवण करू देत नाही। सर्वज्ञ म्हणत, गप्प राहा वानऱ्या, साधाला जेवण करू द्या। सर्वज्ञांचे जेवण झाले, गुन्हा केला, विडा घेतला, मग सर्वज्ञांनी विश्रांती घेतली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।